मध्य रेल्वे असो व पश्चिम रेल्वे, मुंबईचं हृदय म्हणजे दादर. मुंबईत राहणारा किंवा मुंबईत कामानिमित्त येणारा असा एकही माणूस नसेल ज्याचा पाय कधी दादरला लागला नसेल. मध्य रेल्वेवरील कायमच गजबजलेलं रेल्वे स्थानक म्हणून दादर रेल्वे स्थानकाकडे पाहिलं जातं. दादरवरून देशातील कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी जाण्यासाठी अनेक एक्सप्रेस सुद्धा या स्थानकावरून सुटतात. त्यामुळे अनेक दृष्टीने हे रेल्वे स्थानक फार विशेष आहे. सुमारे 150 वर्ष जुना असलेल्या या स्टेशनचा कायापालट आता होणार आहे. गाड्यांची संख्या वाढत असल्याने आणि लोकांच्या गर्दीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने अंदाजे 70 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय. पण ज्या स्थानकावर आपण रोज धावपळ करतो त्या स्थानकाचा नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? 99% लोकांना हे माहिती नाही की दादरला एकेकाळी लोक एका वेगळ्याच नावाने ओळखायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दादरचा रंजक इतिहास आणि आगामी काळात दादर स्टेशनमध्ये होणारे क्रांतिकारी बदल आणि या 70 कोटीच्या प्लॅनमध्ये काय काय सुविधा असणार आहेत, नवीन दादर स्टेशन कसं असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबईची लाईफलाईन म्हणजे दादर स्टेशन आणि या दादरचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. रेल्वे प्रशासनाने दादरसाठी एक भव्य मास्टर प्लॅन तयार केला असून यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म्स, आधुनिक डेक सिस्टीम आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हायटेक लिफ्ट्स, एक्सलेटरचा समावेश केला आहे. दादरची ही गर्दी कमी करण्यासाठी अनेक बदल यात करण्यात येणार आहेत. दादरचं हे हायटेक रूप नेमकं कसं असेल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर दादरच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला समजतं की ब्रिटिश राजवटीत मुंबईचा पूर्ण विकास होण्यापूर्वी दादर हा भाग आजच्यासारखा गजबजलेला नव्हता. त्या काळी इथे अनेक छोटी खेडी होती. त्यातीलच एक महत्त्वाचं गाव म्हणजे खोतवाडी. हो, दादरला पूर्वी खोतवाडी या नावाने ओळखलं जायचं. इतिहासकारांच्या मते या भागात खोत नावाच्या कुटुंबाची मोठी वस्ती किंवा वाडी असल्यामुळे या भागाला हे नाव पडलं होतं, जे पुढे जाऊन दादर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण मग दादर हे नाव कसं रूढ झालं? मराठी भाषेत दादर या शब्दाचा अतिशय सोपा अर्थ आहे, तो म्हणजे जिना किंवा शिडी. 1868 मध्ये जेव्हा हे स्थानक बांधलं तेव्हा रेल्वेच्या 2 वेगवेगळ्या ट्रॅकमुळे भागाचे तुकडे झाले आणि हे दोन्ही भाग जोडण्यासाठी अनेक लोकांसाठी येण्या जाण्याकरिता एक पूल बांधण्यात आला होता. या पुलाला स्थानिक भाषेत दादर, जिना किंवा पायऱ्या म्हटलं गेलं. दुसरं म्हणजे माहीम आणि परळ या 2 बेटांना जोडणाऱ्या बंधाऱ्याला दादर म्हटलं जाईल आणि काळाच्या ओघात या पुलावरून संपूर्ण परिसराला दादर हे नाव पडलं आणि या स्थानकाला देखील पुढे जाऊन दादर हेच नाव ठेवण्यात आलं. आजच्या काळात दादर हे केवळ एक स्टेशन उरलेलं नसून ते मुंबईचे केंद्रबिंदू बनले आहे. दररोज 2 ते 3 लाख प्रवाशांची वर्दळ हाताळणाऱ्या या स्टेशनवर आता प्रचंड ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता कंबर कसली आहे. दादर स्थानकामध्ये आता एक मोठा बदल होणार आहे, जो येत्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. हा प्रकल्प 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या विस्तार प्रकल्पाचा एक भाग आहे. सध्या दादर स्थानकावर गाड्यांच्या नियोजनात अनेक तांत्रिक अडचणी येतात, कारण इथले प्लॅटफॉर्म जुन्या रचनेनुसार आहेत. नवीन प्लॅटफॉर्म तयार झाल्यामुळे गाड्यांचा वक्तशीरपणा वाढेल आणि प्रवाशांना उभे राहण्यासाठी अधिक जागा मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नवीन बदलामुळे दादरच्या सध्या असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांकाची रचनाही बदलली जाऊ शकते, जेणेकरून प्रवाशांचा गोंधळ होणार नाही. तसेच नवीन ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 8 बांधले जात आहे. हा नवीन प्लॅटफॉर्म सुमारे 600 मीटर लांब असेल आणि त्यासाठी अंदाजे 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने आता डेक सिस्टीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. MRVC कडून या कामाला प्रचंड वेग आला आहे. हा प्रकल्प 2 महत्त्वाच्या टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3च्या उत्तर टोकाकडील 2 पादचारी पुलांना जोडणारा साधारण 96 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद असा एक भव्य डेक उभारला जाईल. त्या डेकवर प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठी 4 जिने, 3 एक्सलेटर आणि 2 लिफ्टची सुविधा दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या दक्षिण दिशेला असलेल्या जुन्या पुलाला उत्तर पुलाशी जोडणारा आणखी एक डेक तयार केला जाईल. या डेक प्रणालीचा सर्वात मोठा फायदा असा होईल की प्रवाशांना एका पुलावरून दुसऱ्या पुलावर जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरण्याची गरज पडणार नाही. ते थेट वरच्या मजल्यावरून म्हणजेच डेकवरून प्रवास करू शकतील, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी चेंगराचेंगरी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच दादर स्टेशनवर मिनी टर्मिनल्सची सुविधा उपलब्ध होईल आणि येथून अधिक गाड्या सुरू होऊ शकतील. बांधकाम जसजसं पुढे जाईल तसं दादर स्थानकात काही बदल दिसून येतील. दादर रेल्वे कॉलनीची भिंत, दक्षिणेकडील पादचारी पुलाचा काही भाग आणि तिकीट केंद्राचा जिना पाडून त्याची पुनर्बांधणी केली जाईल. यार्ड मास्टरचे कार्यालय पूर्वेकडे हलवले जाईल आणि ओव्हरहेड वायर्स, सिग्नलिंग व दूरसंचार प्रणालीमध्ये बदल केले जातील. दादर सारख्या गजबजलेल्या
ठिकाणी एवढं मोठं बांधकाम करणं सोपं नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते गाड्यांची ये-जा सुरू असताना काम करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम दिशेला असलेल्या दळवीनगर मधील 96 अतिक्रमणे काढण्याचे मोठे काम रेल्वेने केले आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडून जागा रिकामी करून आता तिथे खांब उभारण्याचे काम देखील सुरू करण्यात आलं आहे. सध्या प्रवाशांची सोय म्हणून तात्पुरते जिने उभारण्यात आले आहेत. जुनी कार्यालयीन इमारत पाडून तिथे प्रवाशांसाठी अधिक जागा निर्माण केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचं रेल्वेचे लक्ष्य आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास सुसह्य करण्यासाठी दादरचा हा कायापालट अत्यंत गरजेचा आहे. एकेकाळची खोतवाडी ते आजचे आधुनिक दादर हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. नव्या प्लॅटफॉर्म्समुळे आणि आधुनिक डेकमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास सुरक्षित होईल. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा दादर स्टेशन हे केवळ गर्दीचं ठिकाण न राहता मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचं एक उत्तम उदाहरण ठरेल. तुम्हाला दादरचा हा रंजक इतिहास आणि भविष्यातील बदल कसे वाटले? तुम्ही दादरच्या या गर्दीचा अनुभव घेतला आहे का? तसेच तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.